आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी पुनम न्यूज अनकटच्या टॉप 10 या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. पाहूया टॉप 10 न्यूज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दक्षिण कोरियाच्या विशेष दूतांच्या शिष्टमंडळाचं स्वागत केलंय आणि भारत दक्षिण कोरिया भागीदारीला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रकाश टाकलाय. तर दोन्ही देशांमधील घनिष्ठ सहकार्य इंडो पॅसिफिक प्रदेशात महत्त्वाची भूमिका बजावतो असंही मोदींनी म्हटलंय. महाराष्ट्र शासनाने दहीहंडी या खेळाला साहसी दर्जा दिल्याबद्दल दहीहंडीच्या या खेळामध्ये अनेक गोविंदांचा सहभाग वाढलाय. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने मागील 2 वर्षांपासून गोविंदांसाठी विमा कवच देण्याच्या निर्णयामध्ये यावर्षी वाढ करून 1.5 लाख गोविंदांना विमा कवच मिळावं अशी मागणी करत शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत क्रीडा विभागाला मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यात विधान भवनातच जोरदार हाणामारी झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे. याचं अतीव दुःख मला आहे. सगळ्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय. सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये पंढरपूर शहरातील सफाई कामगारांसाठी सदनिका बांधकामांचा समावेश आहे. त्यानुसार पंढरपूर शहरातील 213 सफाई कामगारांना प्रत्येकी 600 चौरस फूट क्षेत्रफळाचे सदनिका देण्यात येतील. त्यासाठी 55 कोटी 61 लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणाऱ्या दीपक काटेला जामीन मंजूर झालाय. या घटनेनंतर दीपक काटेच्या कृत्यात अक्कलकोटचे पोलीस निरीक्षक आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दोघेही पाहुणे असल्याचा आरोप मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केलाय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मात्र काही दिवसांपासून सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत हा चित्रपट सापडल्याचं पाहायला मिळालंय. मात्र आता लवकरच न्यायालयाकडे सेन्सॉर बोर्डानं प्रमाणपत्र देण्याबाबत 2 दिवसात निर्णय घेणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे प्रमाणपत्र मिळाल्यास 1 ऑगस्ट रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होऊ शकतो असं सांगण्यात आलंय. मराठवाड्यातील मदतमाश इनाम वर्ग 2 जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासंदर्भात आणि मुंबईतील जमिनींच्या भोगवटा वर्ग बदलाबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान भवनातील त्यांच्या दालनात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. राज्यात गुटखा व पान मसालाजन्य पदार्थांची वाहतूक व विक्री होत असल्यानं याला जबाबदार असलेल्या व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकेल का याबाबत विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठवून मार्गदर्शन घेतलं जाईल अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार कराराबाबत मोठा दावा करत म्हटलंय की अमेरिकन उत्पादनांना लवकरच भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळणार आहे. तर इंडोनेशिया फॉर्म्युला करार भारतासोबतही केला असून भारतातही अमेरिकन उत्पादनावर 0 शुल्क आकारले जाईल असं मत डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलंय. यूके सरकारने जाहीर केलेलं आहे की आता देशभरात 16 आणि 17 वर्षाच्या मुलांना मतदानाचा अधिकार असून पुढील सार्वत्रिक निवडणुकींपूर्वी हा निर्णय लागू केला जाणार आहे. तर ब्रिटनमध्ये मतदानाच्या वयात शेवटचा बदल 1969 मध्ये करण्यात आला होता, जेव्हा तो 21 वरून 18 वर्षांपर्यंत कमी करण्यात आला होता. या बातमीसह टॉप 10 बातमीपत्रात इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.